10वी मध्ये वाचायला लावला. मी म्हणायची आई 10वीचा अभ्यास आहे, म्हणायची नाही, पहिलं वचन. मला ते कितीतरी तासीन तास मला शास्त्र वाचायला लावायची, प्रार्थना करायला लावायची. जगीत जीवन की असं 10वीला असताना पण जगीत जीवनामध्ये फक्त कामं झाली की मला बायबल घेऊन बसायला लावायची. एकटीच असायची तिच्याजवळ. तिच्या लास्टच्या दिवसामध्ये पण मी तिच्याजवळ होते. तिला पॅरेलाइजचा अटॅक येण्यापूर्वी इथं मी परिवार सिस्टर आणि आम्ही बहिणी होतो. आम्हाला ते जोरजोरात ओरडायचे, चला गाणे म्हणायला, आराधना करायला चला, हातवरती करायची, देवाचे गाणे म्हणायचे, इंग्लिश गाणे म्हणायचे, हिंदी गाणे म्हणायचे. आणि आम्हाला ते खूप ओरडायचे, प्रार्थनेला चला, प्रार्थनेला बसा, शास्त्र वाचा, प्रार्थना करा, आराधना करा. आणि आम्ही काय बसलो नाही. आम्हाला वाटायचं ते नेहमीच प्रार्थना करायची, सतत प्रार्थना तिच्या बाजूला बायबल पडलेला असायचं, बायबलच्या चिंध्या चिंध्या व्हायच्या, एक एक चाल इकडं तिकडं पडायचं. आणि तिला चष्मा नसायचा, त्याच्यावरती बसली तरी एक चष्म्याची तास घेऊन ते बायबलमध्ये बघायचे, ती बायबल वाचायची. आम्हाला वाटतं ती अशीच म्हणते, पण तिची ती शेवटची स्तुती आराधना होती. आम्हाला ती ओरडून सांगत होती, मॅसेज घ्या. जरी कधी शुक्रवार प्रार्थना असते, मी तिच्याकडे गेली शुक्रवारी, की ती मॅसेज बसायची. तिला बसताना येतं तरी ती झोपून ऐकायची, पण ती ऐकायची. तिच्या तोंडात एकच वाक्य असायचं, ती 100 दिवसाला म्हणायची, वचनच मूल वेद. तिला हे माहिती नव्हतं की हे ब्रदर ब्रँडचं वाक्य आहे. पहिलं गावी हे काहीच नव्हतं, 7 दर्जन वगैरे काहीच नव्हतं. आम्ही 2007ला मॅसेजमध्ये आले. त्याच्यानंतर मी यांना वचन सांगितलं, पांडे फॅमिली यांना, पास्टरांना घेऊन गेले, त्यांना कळलं. त्याच्यानंतर तिचा बाप्तिस्मा झाला. पण तिच्या तोंडामध्ये ते सतत असायचं, वचनच मूल वेद. परत तिने म्हणायला सुरुवात केली, तुमच्या पास्टर म्हणतात वचनच मूल वेद आहे. मी जे म्हणायची तेच म्हणतात. म्हटलं ते नवी होते. हो म्हणे, तेव्हा मला सांगितलेलं की मी आता बोलते की वचनच मूल. आणि ती नेहमी माझ्याकडून शास्त्र भाग पाठ करून घ्यायची. 23वे स्तोत्र, 21वे स्तोत्र, सगळे असे बायबलच्या तिने मला पाठ करायला लावले होते 10वीमध्ये असताना. आणि उत्पत्ती, निर्गम, देवी, गणना, अनुवाद सर्व एका पाठोपाठ 39 हे शास्त्र भाग आहे, ते सुद्धा मला पाठ करून द्या. तिने फक्त मला स्पिरिच्युअल जीवन जगायला शिकवलं. मी होते तिच्याकडे, मी एकटी होते, तरी पण तिने मला जगीत जीवनामध्ये कधी इंटरफेअर नाही केला. आणि मी तिच्या जवळच राहून स्पिरिच्युअलच लाईफ जगले. आणि माझ्या मुलांना पण मी त्याच स्पिरिच्युअल लाईफमध्ये वाढवलं मी माझ्या मुलांना पण लक्ष्मीनगर सारख्या भागामध्ये राहून वचनामध्ये ठेवलं. त्या वळणामुळे मी देवाच्या अगदी जवळ होते. तरुणपणातही मी देवाच्या मार्गातच होते फक्त आणि शांत. तिथे माझ्यावर थोडे कार्य तिने मला स्पिरिच्युअल लाईफ जगायला. तिने मला एकटीलाच नाही, बाकीच्या बहिणींना पण सर्वांना पण तिने फक्त वचनामध्ये ठेवलं.